श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव दत्त. बाळा, तू म्हणतोस तुझ्याकडे वेळ नाही, पण विचार कर, ज्या देवाने तुला हे 24 तास दिले, त्या 24 तासातून किमान 5 मिनिटे तू त्या ईश्वरासाठी काढू शकत नाहीस का? अंघोळ झाल्यावर इतर कामांच्या मागे धावण्यापूर्वी पहिले 5 मिनिटे देवाच्या समोर स्थिर उभं राहा. ही 5 मिनिटे तुझ्या पूर्ण दिवसाची ऊर्जा ठरणार आहेत. देवाला तुझे तास नकोत, तुझी 5 मिनिटांची एकाग्रता हवी आहे. जर तुला रोज अभिषेक शक्य नसेल, तर किमान ही 5 मिनिटांची कोरडी सेवा कशी करावी हे आता नीट समजून घे. बाळा, देव हा स्वच्छतेचा भोक्ता आहे. तुझ्या अंगावरचे कपडे तू रोज बदलतोस ना? मग ज्या देवाच्या मूर्तीमध्ये चैतन्य आहे, त्यांचे वस्त्र तू दिवसांमागून दिवस का बदलत नाहीस? रोज देवाला स्नान घालणं शक्य नसेल, तरी किमान 1 दिवस आड देवाचे वस्त्र बदलायला हवे. ज्या आसनावर तू देवाला बसवले आहेस, ते आसनसुद्धा नियमित बदलले पाहिजे. आसनावर धूळ किंवा मळ साचला की तिथली सकारात्मक ऊर्जा कमी होते. देवासमोर बसण्यापूर्वी तिथली जागा नेहमी लख्ख आणि स्वच्छ ठेव. देवाघरच्या आजूबाजूला अडगळ किंवा धूळ असू देऊ नको. जिथे स्वच्छता असते तिथेच देवाचे तेज प्रकर्षाने जाणवते. तुझी ही बाह्य स्वच्छता तुझ्या अंतर्मनातील शुद्धतेचे प्रतीक आहे. बाळा, आता एक अत्यंत महत्त्वाचं रहस्य ऐक. तू देवाला भक्तीने फुलं वाहतोस, पण तीच फुलं दुसऱ्या दिवशी तशीच ठेवण्याची चूक कधी करू नकोस. देवाला वाहिलेली फुलं ही घरातील नकारात्मकता शोषून घेत असतात. ती फुलं जोपर्यंत टवटवीत आहेत तोपर्यंत ती ऊर्जा देतात, पण सुकल्यानंतर तीच नकारात्मकता पुन्हा घरात पसरवू लागतात. त्यामुळे काहीही झालं तरी दुसऱ्या दिवशी सकाळी पहिली जुनी फुलं उचलून बाजूला कर. जर ती फुलं 4-5 दिवस तशीच राहिली तर तुझ्या घरातील चिडचिड आणि तणाव वाढू शकतो. तुझ्या निर्माल्याची पिशवी खूप जास्त भरली असेल तर ती साठवून ठेवू नको. वेळच्या वेळी ती पिशवी वाहत्या पाण्यात विसर्जित कर किंवा झाडांच्या मुळाशी टाक. निर्माल्य साठवून ठेवणं म्हणजे घरामागे नकारात्मक ऊर्जेला साठवून ठेवणं होय, हे वेळीच लक्षात घे. बाळा, तुझा दिवस कितीही कामाचा असो, तू रात्री कितीही उशिरा घरी ये, पण देवासमोर दिवा लागायलाच हवा. रात्रीचे 8 वाजले तरी चालतील, पण अंधारात देवघर ठेवू नकोस. दिवा हा ज्ञानाचा आणि देवाच्या उपस्थितीचा प्रकाश आहे. तुझ्या देवघरात जर तुझे कुलदैवत आणि कुलदेवी स्थापित असतील तर तुला त्यांची सेवा करणे भाग आहे. कुलदेवतेच्या पूजेशिवाय घरातील देव जागृत राहत नाहीत. त्यांची शक्ती तुझ्या घराचे रक्षण असते. जर तू त्यांची पूजा करणं सोडलंस तर घराचं सुरक्षा कवच कमकुवत होतं. तुला इकडे तिकडे गप्पा मारण्यात किंवा मोबाईलमध्ये किती वेळ जातो हे समजत नाही, पण किमान दर गुरुवारी तरी थोडा वेळ काढ. गुरुवारी स्वामींच्या मूर्तीवर किंवा तुझ्या आराध्य दैवतावर पुरुष सूक्त किंवा अभिषेक मंत्र वाचून अभिषेक कर. हा आठवड्यातून एकदा केलेला अभिषेक तुझ्या पूर्ण घराला चैतन्य देऊन जाईल. बाळा, हे छोटे छोटे नियम पाळायला खूप सोपे आहेत, पण त्यांचे फळ अफाट आहे. तू जेव्हा या पद्धतीने शिस्तबद्ध सेवा करशील तेव्हा तुला जाणवेल की तुझी कामं आपोआप मार्गी लागत आहेत. तुझ्या घरातील आजारपण आणि गरिबी दूर पळू लागली आहे. मी तुला शॉर्टकट सांगत नाही, मी तुला सहज भक्ती सांगतोय. तू 5 मिनिटे दे, मी तुला पूर्ण दिवसाचं संरक्षण देईन. तू देवाची स्वच्छता राख, मी तुझं आयुष्य स्वच्छ आणि सुंदर करीन. इथून पुढे कधीही आळस करू नकोस. देव जागृत ठेवणं हे तुझ्या हातात आहे आणि तुझी उन्नती करणं हे माझ्या हातात आहे. जा, आता या नियमांचे पालन कर आणि बघ तुझे स्वामी कसे चमत्कार घडवतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.